देशभरातील सर्व शिक्षकांना ही टी परीक्षा लागू केलेली आहे, जी की अन्यायकारक आहे आणि शासन आपलं बाजू मांडायला त्या ठिकाणी कार्यक्षम ठरलं नाही. आज प्रत्येक राज्यानं या पिटिशनच्या विरोधात रिव्ह्यू पिटिशन दाखल केले. आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्र शासनानं सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये या निर्णयाविरोधामध्ये एक रिव्ह्यू पिटिशन दाखल करावं. त्याचबरोबर शिक्षण सेवक जो अन्यायकारक कायदा आहे तो त्या ठिकाणी रद्द करण्यात यावा. आज शिक्षकांना सेवक म्हणून काम करावं लागतं 3 वर्ष, हे अगदी चुकीचं आहे. ते रद्द व्हावं ही सुद्धा आमची मागणी आहे. त्याचबरोबर 2005 नंतर आमचे शिक्षक बांधव जे सेवेत रुजू झाले त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, ही एक आम्हाला आमची या ठिकाणी मुख्य मागणी आहे. त्याचबरोबर जे औषध अनुदानित लोक काम करतात या सर्वांना 100% अनुदानानं पगार देण्यात यावा आणि अनुदान देत असताना प्रचलित शब्द त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. कारण जेव्हा जेव्हा 20%चा टप्पा दिला जातो तेव्हा पुढच्या 20%च्या टप्प्यासाठी आम्हाला आंदोलनच करावं लागतं, जे की नैसर्गिक वाढीनं देणं हे कायद्यानं अपेक्षित आहे. पण शासन स्वतःची मनमानी करत तो कायदा नाकारत त्या ठिकाणी मुद्दाम होऊन ऑर्डरमध्ये उल्लेख केला जातो की हा शासनाचा स्वच्छाधिकार आहे आणि शासनाच्या आर्थिक परिस्थितीनुसार ते दिल्या जाईल. आणि आज सगळ्या गोष्टींसाठी शासनाकडे पैसा आहे पण शिक्षणासाठी पैसा नाही. दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की आज देशभरामध्ये सगळ्यात कमी खर्च हा शिक्षण व्यवस्थेवर केला जातो. तर त्यात आजची परिस्थिती पाहिली तर 2.4 ते 2.5% आपल्या GDPचा खर्च हा शासनावर शिक्षणावर होतो, जो की माझे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये तो 4.77 होता आणि तो अगदी इतक्या मोठ्या प्रमाणात तो कमी करण्यात आला आहे. त्या काळामध्ये सुद्धा तो कमी होता तेव्हा 6% अपेक्षित होता. जनरली 6 ते 7% आपल्या GDPच्या शिक्षण व्यवस्थेवर खर्च होणं गरजेचं, पण तो अगदी अल्प प्रमाणामध्ये करण्यात येतो. वरचेवर तो वाढवण्यापेक्षा तो कमी करण्यात येतो. म्हणजे कुठंतरी शासन, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन कुठंतरी शिक्षणाकडे मुद्दाम म्हणून दुर्लक्ष करतं आहे असं आमचं मत बनलं आहे. म्हणून आज आम्ही सर्व शिक्षक बांधव आमच्या शाळा बंद करून या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत. आताच आमच्या काही मित्रांनी, आमचे मित्र आहेत या ठिकाणी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आमचे यशवंत मकरान सर, आणि मकरान सरांनी आता मला सांगितलं की आता शासनाने काहीतरी आदेश काढला आहे की याचा 1 दिवसाचा पगार शिक्षकांचा कपात करण्यात यावा. म्हणजे आज शुद्ध हुकुमशाही या ठिकाणी सुरू झालेली आहे. आज आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार सुद्धा शासनाने या ठिकाणी ठेवला नाही. पण हरकत नाही, आम्ही शोषिक जेवढे आहोत तेवढे आम्ही क्रांतिकारी पण आहोत. प्रत्येक क्रांतिकारी हा शाळेतूनच घडलेला आहे आणि तो काही शिक्षकांनाच घडवलेला आहे. म्हणून आज आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन एका विचाराने, एक मताने या ठिकाणी शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन करणार. तुमच्या प्रश्नावर या संदर्भामध्ये आपल्याशी ते बोललेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज शिक्षकांची भरती बंद आहे. शाळांमध्ये शिक्षक नाहीत आणि जे शिक्षक नव्यानं भरती करून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर त्याच्यावर अतिशय जाचकाठी लादलेली असल्यामुळं आणि शिक्षक भरती बंद असल्यामुळं म्हणजे अतिशय कुचंबनेची अवस्था निर्माण झालेली आहे. आणि एका बाजूला आपण म्हणायचं की त्रिभाषा सूत्र राबवा, NEP एज्युकेशन पॉलिसी राबवा, आणि दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षकांची भरती रोखून ठेवायची. अशा प्रकारचं एक म्हणजे खऱ्या अर्थानं खाजगी आणि सरकारी अनुदानित शाळा बंद करण्याचं षडयंत्र अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं हे सरकार राबवित आहे. आणि पुन्हा एकदा सरकारला हे सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे की राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. अशा पद्धतीचं सगळ्या भावना शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, शिक्षकांमध्ये आहेत. अतिरिक्त बोलावा त्यामुळे शिक्षकांवर अशैक्षणिक कामं लादू नये असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असतानाही जाणीवपूर्वक शिक्षकांवर किती कामं लादलेली आहेत. आणि शिक्षकाने जणू काय मोबाईल हातात घेऊन रात्रभर बसावं आणि नवीन सूचना काय आलेली आहे त्याचं इम्प्लिमेंट करावं. आमचं एवढं साधं म्हणणं आहे की आम्हाला लेकरांना शिकू द्या, नवीन पिढी घडू द्या. आमचं जे खरं प्रामाणिक काम आहे, प्राथमिक काम आहे ते काम आम्हाला करू द्या. परंतु शिक्षकांना सरकारला कागद ताळे करणारे ऑनलाईन याच्यामध्ये शिक्षक परेशान करून तो त्याच्या मूळ कामापासून दूर करून मराठी शाळा आणि खाजगी आणि सरकारी शाळा बंद करायच्या आहेत हा आमचा